वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. यू प्लेड वेल. मजा आली मॅचला? हो. सो काय स्ट्रॅटेजी काय होती? स्ट्रॅटेजी आधी होती 1 बॉल ॲट अ टाईम आणि आधी बॉल आणि रनचा डिफरन्स कमी करायची ओके, होती. टॉस जिंकला होता तुम्ही आणि फिल्डिंग घेतली होती. ओ फॉर फिल्डिंग हां, नथिंग मच, बॉलर्सना फक्त लाईन लेंथ पकडून टाकायची होती. ओके. एवढंच. सो सी, टार्गेट 22 ओव्हर्समध्ये 174 होतं आणि तुम्ही ते अचीव केलं. तर त्यामुळे चेस करताना नॅचरली 174 त्यांचा झाला होता, ऑलरेडी स्कोअर जास्त झाला होता. परंतु जेव्हा तुम्ही बॅटिंगला गेलात तेव्हा प्लॅन काय होता की थांबायचं विकेटवर? काय, व्हॉट वॉज द प्लॅन बिहाइंड? स्टार्टिंगला थांबायचं होतंच, बट द मेन थिंग इज दॅट वेन वी थिंक वी कॅन डू इट मगच होऊ शकतो स्कोअर. ओके, सो कॉन्फिडंट. Yeah. आणि आयरा जाधव वॉज नॉट देअर, शी इज इंज्युर्ड. पण मला वाटतं तरी पण तो सेटबॅक होता बेसिकली, कारण Yeah. पण तरी तुम्ही त्याची कमी जी आहे ती जाणवली नाही मॅचमध्ये. टीम एफर्ट, टीम विन. एक्झॅक्ट. पण ऑफकोर्स त्यांच्या पण मला वाटतं नो लॉस त्यांनी पण 100 रनची पार्टनरशिप हो. ओपनिंग पेअरनी त्यांच्या केली होती आणि आपण पण केली होती. हां. मात्र नंतर त्यांचे विकेट्स जरा जास्त गेले. हां. पण तुमचे मला वाटतं 8 विकेटनी तुम्ही जिंकलात. हो. तर दॅट वॉज द की. व्हॉट डू यू थिंक? आय थिंक इट्स जस्ट दॅट आम्ही प्रेशर नाही घेतलं बिकॉज इट वॉज अ पाटा विकेट, फुल बॅटिंग विकेट होती. सो त्यांनी Okay. जास्त रन्स केले, दॅट्स नॉट अ बिग सरप्राईज. आमचे पण बॉलर्सनी चांगलं पकडून टाकलेलं. इट्स जस्ट दॅट आम्हाला माहीत होतं की पाटा विकेट आहे, दे डू रन्स. सो आमचं जे एक्सपेक्टेड होतं तेच झालं. सो जास्त प्रेशर नाही आलं. त्याच्या म्हणजे 175 म्हणजे तुम्हाला ओके होतं की एवढं काही मोठं टार्गेट नाही असं वाटत होतं? इट वॉज अ बिग टार्गेट बट इट कुड बी अचिवेबल बाय आर टीम, असं होतं. अच्छा. Yeah. सो यू स्कोर्ड हाऊ मेनी रन्स? 80? I'm not sure, I didn't यू see डोंट it. नो. I didn't see. आत्तापर्यंत तिने स्कोअर बुक वगैरे पण पाहिलेलं नाही आहे, बट ओपनिंगला जाऊन तिने शेवटपर्यंत लास्ट मला वाटतं की हे अचीव होतं की शेवटपर्यंत जायचं. एक्झॅक्टली. मग 22nd ओव्हरला मला वाटतं 3rd या 4th बॉलला तुमचं टार्गेट तुम्ही अचीव केलं लास्ट हो, ओव्हर. 4th ball. ओके, ठीक आहे. सो प्लान वॉज दॅट की एंड तक लेके जाना है गेम को. एनिवे, वेल डन. खूप चांगलं खेळलं आणि तुमची अख्खी टीम आहे त्यांनी पण भरपूर काही सपोर्ट केला. हो, खूप. अँड तुम्ही ह्या वर्षीची चॅम्पियन्स आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड युअर स्कूल. थँक्यू सो मच. डू वेल. ऑल द बेस्ट.